विपुल जंगले आणि पवित्र नदी यांच्यामध्ये वसलेल्या शिवपुरम या विचित्र गावात शांततेची भावना प्रबळ झाली. तथापि विषाद मकरक्षाच्या नेतृत्वाखाली क्रूर मगरी राक्षसांचा एक गट नदीच्या खोलीतून बाहेर आल्याने शांतता भंग झाली. त्यांचे लक्ष गावच्या नेत्या, राज्यमाता, एक शहाणी आणि दयाळू स्त्री होती, जिला गावकऱ्यांनी आदर दिला होता. अंगारासारखे चमकणारे डोळे असलेले राक्षस राज्यमातेच्या निवासस्थानावर एकत्र आले. या गोंधळामुळे सावध झालेल्या गावकऱ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या बचावासाठी एकच गर्दी केली. प्राचीन शस्त्रांनी सशस्त्र आणि त्यांच्या सामूहिक धैर्याने मजबूत, त्यांनी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हल्ल्याला तोंड देण्याची तयारी केली. गावातील वडील, एक ऋषी आणि युद्ध कठोर योद्धा, याने प्रभारी नेतृत्व केले आणि त्यांना युद्धात मदत करण्यासाठी देवांचे आशीर्वाद मागितले. मगरीचे राक्षस आतमध्ये बंद झाल्यावर त्यांचे जबडे उघडे पडले. गावकरी खंबीरपणे उभे राहिले, राज्यमाता आणि त्यांच्या जीवनशैलीचे रक्षण करण्याचा निर्धार केला. शिवापुरमचे भवितव्य टांगणीला लागले होते. मगरीच्या राक्षसांशी गावकऱ्यांची चकमक उडताच गोंधळ उडाला. ओल्या मातीच्या सुगंधाने हवा भरून गेली होती. गावकऱ्यांनी तिच्याभोवती एक ढाल तयार केली आणि राक्षसाच्या प्राणघातक प्रहारांना मागे टाकले. अंतिम फेरीत एका जबरदस्त आघाताने वडिलांनी राक्षसाच्या हृदयावर प्रहार केला आणि इतरांवर नियंत्रण ठेवणारी काळी जादू उद्ध्वस्त केली. उरलेल्या मगरी पळून गेल्या आणि नदीच्या खोलीत गायब झाल्या. विजयी गावकऱ्यांनी जल्लोष केला. गावाच्या नेत्याने अभिमानाने तिच्या लोकांना आशीर्वाद दिला. नदी पुन्हा एकदा शांततेने वाहत गेली.